आता बातमी संभाजी भिडेंच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्याची। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम वाद निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी शरद पवारांवर आता विखारी टीका केली आहे। शरद पवार हे देशद्रोही असून महाराष्ट्राला लागलेली कीड आहे असं संभाजी भिडे म्हणालेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पाहूयात। देशद्रोह महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे। संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं नवा वाद ओढावून घेतलाय। शरद पवारांना संभाजी भिडेंनी राष्ट्रद्रोही म्हटलंय। शरद पवार हे देशाला आणि राज्याला लागलेली कीड आहे अशी जहरी टीकाही भिडेंनी केली आहे। देशद्रोह जातिवंत देशद्रोह बदमाश महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे। राज्यात नाही असली कीड। मोदी मोठे दीर्घ वाटत नाही, कीड लागली लवासाची काढून टाकू। इतरही अनेक जणांबद्दल ते बोलले, हिंदू धर्माबद्दल देखील ते बोललेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारची बरड ओकण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही। आणि शरद पवारांवरती टीका करणं हा जणू काही माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशा पेहरावात ते पवारसाहेबांवरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात। अर्थात ते टीका करतात यांच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे हे जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे। शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहे। एक देशाला राज्याला एक जे सुजान नेतृत्व मिळाले त्यात शरद पवार साहेबांचं नाव घेतलं जातं। एवढंच मला याच्याविषयी बोलता येईल, बाकी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला योग्य नाही वाटत। संभाजी भिडे गुरुजी काय बोलले आणि कुठल्या संदर्भाने बोलले बिलकुल मी ऐकलेलं नाही। त्यामुळे ते ऐकल्याशिवाय, कारण माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या बद्दलचं जर हे वक्तव्य असेल तर ते कुठल्या संदर्भाने बोललेत ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अशा मोठ्या व्यक्तिमत्वाने या राष्ट्र उभारणीमध्ये, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं काम केलेलं असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीची भाषा वापरणं, यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा एकनाथराव शिंदे यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या वक्तव्याची दखल घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह। अत्यंत 100% सत्य बोललेले आहेत भिडे गुरुजी। कारण लक्षात ठेवा, हेच ते शरद पवार आहेत। एका बाजूला जवळच्या बगलतल्यांना साखरेचे कारखाने उभे करून देत होते, सहकार उभा करून देत होते, तर दुसरीकडे संघर्ष लावून देत होते। त्याच्यामुळं ज्या प्रकारे भिडे गुरुजी बोललेत ते 100% सत्य बोललेले आहेत। तर संभाजी भिडे हे अधूनमधून कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात। आता त्यांनी शरद पवारांकडे मोर्चा वळवला। रायगडहून राज वैशंपायनसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।